ठाणे शहर में बंद पड़ी टोइंग वैन सेवा को फिर से शुरू किए जाने के बाद नागरिकों में भारी रोष देखा जा रहा है। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट ने इसे गैरकानूनी और जबरदस्ती थोपी की व्यवस्था बताते हुए आज ठाणे ट्रैफिक डिपार्टमेंट को निवेदन सौंपा। शिवसेना शहर प्रमुख प्रदीप शिंदे के नेतृत्व में एक प्रतिनिधिमंडल ने पुलिस उपायुक्त पंकज शिरसाट को निवेदन देते हुए मांग की कि जब तक पार्किंग की व्यवस्था नहीं होती तब तक टोइंग वैन पूरी तरह से बंद की जाए। जब उपायुक्त ने टोइंग वैन को कानूनी बताया तब पदाधिकारियों ने टेंडर प्रक्रिया पर सवालों की बौछार कर दी। क्या इसका टेंडर निकाला गया? प्रक्रिया पारदर्शी थी? इन सवालों पर उपायुक्त चुप नजर आए। मौके पर बड़ी संख्या में शिवसेना पदाधिकारी और महिला पदाधिकारी मौजूद थी। म्हणजे आपले शिवसेना नेते राजन विचारे साहेब आणि माननीय जिल्हा प्रमुख केदारजी दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंकज शिरसाट साहेब यांची भेट घेतली। मुख्य म्हणजे आता जे ॲग्रीमेंट रिन्यू करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये जी टेंडरिंग झाली ही 10 लाखाच्या पेक्षा जास्त आहे। सर्वात मुद्दा म्हणजे ही ई टेंडरिंग झाली पाहिजे होती जी करण्यात आली नाही आहे। तर आम्ही तो एक मुद्दा त्यांच्याजवळ मांडला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालिकेचं स्वतःचं पार्किंग धोरण नाही आहे। आम्ही त्यांना विनंती तीच केली की ज्याप्रमाणे तुम्ही डिवायडरसाठी जे रस्त्यामध्ये नौपाड्याला टाकले जेव्हा त्या पद्धतीने तुम्ही एकमेकांचं पार्किंग धोरण अवलंबलं तर त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक शाखा या दोघांनीही स्वतःचं एक पार्किंग धोरण स्पष्ट करावं। कारण आज ठाणे शहरामध्ये एवढ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी किती पार्किंग व्यवस्था आहे? काहीच नाहीये। कुठेही स्लॉट्स अवेलेबल व्यवस्थित नाहीत ना त्याची नागरिकांमध्ये सूचना दिलेली आहे। तर आमचं शिरसाट साहेबांना तेच म्हणणं आहे की तुम्ही आधी पार्किंग धोरण लोकांपर्यंत पोहोचवा त्याच्यानंतर तुम्ही ही ॲग्रीमेंट रिन्यू करा। आणि ही ॲग्रीमेंट रिन्यू करताना जे तुम्ही लोकांचं कट करताय ते तुम्हाला कंत्राटदार कशाला पाहिजे? तुम्ही हे डायरेक्ट शासनाकडे घ्या ना। आज ते कंत्राटदाराकडे जात आहे त्याच्यानंतर ते शासनाकडे येत आहे। तर मधला हा जो दुवा आहे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा 100% होतो आहे। हा भ्रष्टाचार रोखावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं। हे फक्त नागरिकांना दिशाभूल करण्यासाठी दाखवलेलं आहे। सीसीटीव्ही फक्त पुढे आहे, तुम्ही 360 डिग्री सीसीटीव्ही द्या ना। तुम्ही ती गाडी जी आहे ती पुढे गेल्यानंतर मागून बाईक उचलल्यानंतर त्याचा कसा रेकॉर्डिंग होणार आहे? तर आमची मागणी पण त्यांना तेच आहे की तुम्ही 360 डिग्री फुटेज तुम्ही स्टोअर करा। आम्ही त्यांना तेच सांगितलं की जेव्हा तुम्ही नगरपालिकेचं आणि स्वतःचं पार्किंग धोरण स्पष्ट कराल त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी येणार। आता जे काही शासकीय रुग्णालय आहेत, शासकीय तुम्ही जे काही आपले केंद्र आहेत, शासकीय केंद्र आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पार्किंग धोरण द्या की बाबा इकडे एवढी जागा आम्ही सोडलेली आहे। हे कुठेही स्पष्ट नाहीये। आमचा मुद्दा तोच आहे की तुम्ही आधी पार्किंग धोरण हे नागरिकांना स्पष्ट करा की अशा ठिकाणी आम्ही एवढी पार्किंगची जागा दिलेली आहे। जे होत नाहीये म्हणून आज नागरिकांमध्ये हा असंतोष उचललाय। आणि हे कोणाच्या पैशामधून करताय? ठाणेकरांच्या करूपी पैशामधून करताय ना। मग ठाणेकरांना विचारा ना की तुम्हाला कशी सुविधा पाहिजे। ठाणेकर जर म्हणतात की आम्हाला टोविंग वॅन नको आहेत तर आम्हाला नको आहेत। तुम्ही हरकती मागवा की तुम्हाला टोविंग वॅन मध्ये काय बदल पाहिजे। तुम्ही डायरेक्टली रिन्यू का करता? आम्ही माजी खासदार राजन विचारे साहेब, केदार दिघे साहेब आणि प्रदीप शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत। आणि या पार्किंग टोविंग वॅन जर चुकीच्या पद्धतीने ठाणेकरांवर लादली गेली तर आम्ही त्याचा निषेध करणार। पहिली गोष्ट म्हणजे गेले अनेक वर्ष या टोईंगचा नागरिकांवरती एक दबाव येतोय की घरातून जेव्हा आपण गाडी घेऊन बाहेर जातो, 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा, तर ती गाडी आपली उचल तो बिचारा माणूस कुठे गेला, एखाद्या दुकानात गेला किंवा हॉस्पिटलमध्ये गेला किंवा आणखीन काय औषध केमिस्टवाल्याकडे गेला तर त्याला एक टेन्शन असतं की माझं गाडी उचलली जाईल। नुसती उचलली जाते ते जाते, परंतु ती गाडी कुठे नेली जाते त्याची पण त्या बिचाराला माहिती नसतो। तो त्याच्या वैयक्तिक टेन्शनमध्ये असतो, घरच्या टेन्शनमध्ये, हॉस्पिटलमध्ये समजा त्याचा कोण पेशंट असेल त्याच्यात, तर त्या गोष्टीचा पण विचार व्हावा याच्यासाठी आम्ही साहेबांशी डिस्कस केलं। दुसरी गोष्ट आज ठाण्यामध्ये नौपाडा एरिया आहे, गोखले रोड आहे, आज अनेक दुकानं आहेत। बिचारे त्या लोकांनी करोडो रुपये टाकून ही दुकानं ते लोक चालवत आहेत, परंतु त्यांच्या दुकानाच्या जवळ जर एखादी 1-2 गाड्या लागल्या तर त्या उचलल्या जातात। तर त्यांना कुठेतरी रिलीफ मिळावं की कमीत कमी 2-4 गाड्या तरी त्यांच्या दुकानासमोर लागाव्या की जेणेकरून त्यांचा पण धंदा होईल आणि एक पब्लिकला पण त्याची सेवा मिळेल। तर ह्या गोष्टीची आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सकारात्मक त्या विषयावरती आमच्याशी बोलणी केलीत। आणि जर त्याच्यातून समजा त्यांनी जर टोईंगला पहिली गोष्ट आम्हाला आमचा विरोध नाही आहे,
टोईंग असावी की जेणेकरून कुठे एमर्जन्सी काही गाड्या बंद पडतात किंवा काय त्या उचलण्यासाठी. परंतु पार्किंग केलेल्या गाड्या जर त्रास देत असतील तर त्या उचलणं ते ठीक आहे, परंतु कुठलाही अडथळा नसताना एखाद्या गल्लीत बोळामध्ये किंवा साईडला कोणी गाडी लावली आहे आणि एकाच दुसरी गाडी आहे ती पण उचलली जाते, तर त्याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज शाळेचा वेळ असतो, तर त्यावेळेला सर्व पालक काही आपल्या मुलांना शाळेमध्ये घेऊन येतात, गाडी बिचारे लावतात आणि त्याला रस्ता क्रॉस करून किंवा सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु पाठीमागे आले की त्याची गाडी नसते. हे पण कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हॉस्पिटल आहे, मला स्वतःला हॉस्पिटलचा असा अनुभव आहे, मी एका माणसाला अटॅक आला म्हणून मी गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्याला मी ॲडमिट केला, त्याला अटॅक आलेला, त्याला ट्रीटमेंट चालू होईपर्यंत मला अर्धा एक तास लागला. परंतु मी नंतर बाहेर आलो तो बघतो तर माझ्या गाडीला जामर लावलेला. तिथे त्या पोलिसाला मी सांगितलं की असं असं आहे, तर त्यांनी मला सगळी उडवाउडवीची उत्तरं दिली. शेवटी मला पण त्या माणसाचं थोडीशी टेन्शन होतं की त्याचं काय होईल. मी माझ्या खिशातले पैसे भरले आणि मी निघून आलो आणि त्याला पुढे मदत करण्यासाठी परत आतमध्ये गेलो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता साहेबांशी आम्ही डिस्कस केल्या आणि त्यांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. आता बघू पुढे काय होतं आहे, आणि जर हे असं नाही झालं तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने जे काय करायचं ते आम्ही आंदोलन करू.